माझी सुरुवातच मालिकेपासून झाली. म्हणजे आधी नाटकात काम करायचो मी. त्यानंतर बरीच वर्ष मी आज तागायत मालिका केल्या खूप. मी अत्यंत पॉझिटिव्हली बघतो. तर तसंच बघितलं पाहिजे, कारण आय डू इट विथ माय कन्व्हिक्शन. कारण आत्ता माझा पहिला दिवस आहे शूटिंगचा. तर त्याच्यावरून एवढा अंदाज येतो आहे की हे कॅरेक्टर काही सभ्य नसावं. नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेच्या सेटवर मी आता आली आहे आणि आता आपल्यासोबत आहे ज्येष्ठ अभिनेते अनंत चोख. खरं तर काय त्यांची भूमिका असणार आहे हे त्यांच्या लुकवरनं साधारणपणे अंदाज येतो आहे. पण सर पहिलं सर्वात आधी क्रांतीज्योतीसाठी खूप खूप अभिनंदन की खूप सुंदर सुरू आहे सिनेमा. आणि आत्ता तारिणी या मालिकेत तुम्हाला आम्ही बघणार आहोत. काय सांगाल, किती साम्य आहे या दोन्ही भूमिकांमध्ये? कारण का त्यातही ती निगेटिव्ह शेड, ग्रे शेडची भूमिका आहे. नाही, ही निगेटिव्हच आहे बहुतेक असं मलाही वाटतं आहे. कारण टोपी विपी तर हां, क्रांतीज्योतीमध्ये असाच निगेटिव्ह रोल होता, तसाच इकडे आहे. लेकीने आणि जावयाने इतक्या प्रेमाने केलेला सिनेमा इतका चालतो आहे आणि त्यातलं आपली भूमिकाला विशेष प्रेम मिळतं आहे. सर, निगेटिव्ह भूमिकांकडे बघण्याचा तुमचा एक काय थॉट असतो? भूमिकांकडे मी अत्यंत पॉझिटिव्हली बघतो. तर तसंच बघितलं पाहिजे, कारण आय डू इट विथ माय कन्व्हिक्शन. मी जे करतो आहे तेच योग्य आहे असं मानणारा जे कॅरेक्टर असतं ते करायला मला आवडतं. आणि मालिका म्हटल्यावर आपण रोजच्या जीवनात मला असं वाटतं की मालिका ही प्रत्येक घरात बघितली जाते आणि जेव्हा तुमची एक एंट्री होणार असेल तेव्हा मला असं वाटतं की काहीतरी आता तडकतं बडकतं बघायला मिळणार आहे. सो सेम हेच आहे का? आणि ह्या भूमिकेसाठी तुम्हाला काय एक ब्रीफ दिलं गेलं होतं की कसं असणार आहे? नाही, आता या माझ्या पेहरावरनं जो मी तुम्हाला वाटतो आहे तसंच मला ब्रीफ मिळालं आहे आणि ते आता हळूहळू प्रेक्षकांना दिसेल पडद्यावर, म्हणजे छोट्या पडद्यावर. क्षितिताईंनी पण एक मालिका केली होती ज्यात तिने वकिलाची भूमिका साकारली होती, ते रिसेंटली. तर आत्ता तुम्ही मालिका आणि तुमचं किती जवळचं नातं आहे हे जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? नाही, मालिकेचं माझं खूप जवळचं नातं आहे, कारण माझी सुरुवातच मालिकेपासून झाली. म्हणजे आधी नाटकात काम करायचो मी. त्यानंतर बरीच वर्ष मी आज तागायत मालिका केल्या खूप. मालिका केल्या, सिनेमाही केले, सिनेमे करतो आहे. पण बहुतांशी निगेटिव्ह रोल्सच माझ्या वाट्याला येतात. कदाचित माझा आवाज आणि माझ्या डोळ्यांमुळे. पण आता ते दोन्ही मी बदलू शकत नाही, त्यामुळे आहे ते मी करतो. पण सर, तुम्हाला जास्त काय आवडतं, निगेटिव्ह रोल साकारणं की पॉझिटिव्ह आणि एक अशी? नाही, मला दोन्ही मला कुठल्याही प्रकारची भूमिका करायला आवडते, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो. तुमची आवडती मालिका ज्यात तुम्ही काम केलं आहे आणि ती खूप जवळची आहे तुम्हाला, अशी कोणती, असं कोणतं काम आहे ओव्हरऑल? 100 नावाची मी BP सिंगची त्याने प्रोड्यूस डायरेक्ट केलेली, ती माझी पहिली सिरियल म्हणता येईल. ती मला खूप आवडली होती, कारण ती लोकांना खूप आवडली होती आणि त्यातून खऱ्या अर्थाने मला एक फुटेज मिळालं की ओळख मिळाली. आत्ताच्या या भूमिकेचं काही आम्हाला सांगायला आवडेल का की कशा प्रकारे काय? आणि आम्ही त्याचं काय मलाच आत्ता अजून माहीत नाही आहे, कारण आत्ता माझा पहिला दिवस आहे शूटिंगचा. तर त्याच्यावरून एवढा अंदाज येतो आहे की हे कॅरेक्टर काही सभ्य नसावं आणि मी असभ्य दिसतो असं लोकांना वाटत असावं. खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला तुमची भूमिका कशी असेल आणि कशी फुलेल हे पाहण्यासाठी. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहे ही भूमिकेसाठी. थँक्यू सो मच.